बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची लगबग, जिल्हा परिषद, पालिका, पंचायत समितीच्या निवडणुकीचे वेध। राज्यात विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीला एकहाती सत्ता मिळाली आहे। हा निकाल पाहता गेल्या काही वर्षापासून रखडून पडलेल्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग आता मोकळा होणार असल्याचे संकेत आहेत। त्यामुळे जिल्हा परिषद, नगरपालिका, पंचायत समिती आणि नगरपंचायत यांच्या निवडणुकीची वाट पाहणाऱ्या सर्व इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्याचे दिसत आहे। इतकेच नव्हे तर त्यांनी निवडणुकांसाठी मोर्चे बांधणीही सुरू केल्याचे दिसते। राज्यात बहुतांश जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका, नगरपालिका आदी स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रशासक आहे। प्रशासकांच्या कालावधीला 3 वर्ष होत आहेत। ओबीसी आरक्षण, त्यानंतर सदस्य संख्येचा अडथळा या निवडणुकांना होता, परंतु न्यायालयाकडून शासनाला सदस्य संख्येबाबत प्रतिज्ञापत्र द्यावयाचे होते। मात्र शासनाकडून अद्याप ही प्रतिज्ञापत्र सादर न केल्याने या निवडणुका लांबतच गेल्या। मध्येच लोकसभा आणि आता विधानसभेमुळे या निवडणुकांना ब्रेक लागला, परंतु विधानसभा निवडणुकीनंतर मात्र नवीन वर्षात या निवडणुका लागण्याचे संकेत होते। केवळ विधानसभेच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं। शनिवारी निकाल घोषित होताच पक्ष संघटनांचे कार्यकर्ते आता सुसाट झाले आहेत। सदरील या सर्व निवडणुका 2025च्या सुरुवातीच्या महिन्यात होतील असा तर्क वर्तवण्यात येत असून त्याची घोषणा कधी होणार या प्रतीक्षेत नागरिकांसह इच्छुक आहेत। राज्यात गेल्या 2.5 वर्षापूर्वी झालेल्या राजकीय उलथापालथीनंतर या स्थानिक स्वराज्य संस्थांचेही राजकारण ढवळून निघालं होतं। त्यानंतर मुदत संपल्यानंतरही सातत्याने या ना त्या कारणावरून या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या। मात्र आता नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मतदारांनी राज्यात महायुतीच्या हाती एकहाती सत्ता दिली आहे। सध्या या सत्तेचाही तिढा काही प्रमाणात सुरू आहे, मात्र तो लवकरच निकाली निघून हिवाळी अधिवेशन पार पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। हे अधिवेशन आटोपल्यानंतर राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकापाठोपाठ एक जाहीर होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे। विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशाची परिस्थिती बदलण्यापूर्वी या निवडणुकाही आटोपण्यात येतील असं जाणकार सांगत आहेत।